शरणागत दिनार्थ परित्राणाय परायणे सर्वस्यार्त्री हरे देवी नारायणी नमोस्तुते। गोरक्ष, तू जिथे चालला आहेस तिथेच थांब। पुढे युद्ध होणार आहे आणि ते युद्ध साक्षात आदिशक्ती करणार आहे। मी येतो आहे गोरक्ष, थांब। हे श्री दत्तगुरु, माझी आयुष्यभराची जी साधना आहे, आपल्या आशीर्वादाने मला मिळालेली आध्यात्मिक शक्ती आहे, तिचा आपल्या कृपाप्रसादाने मी शक्तिपात करू शकलो, हे माझं भाग्यच आहे। आता मी श्रीपादच्या म्हणण्यानुसार मल्लिकार्जुन येथे शक्तिपात करण्यास जाणार आहे। तो देखील यथाचित होण्यासाठी आपले आशीर्वाद असू द्या। हा शक्तिपात लोकांसमोर आणि मोठ्या प्रमाणात होणार आहे। तो शक्ती प्रदर्शनासाठी नसून आपल्याच म्हणजे श्रीपादच्याच अनुमतीने आम्ही करत आहोत। आजोबा, तुम्ही काही चिंता करू नका। ह्या शक्तिपाताला तुम्ही शक्ती प्रदर्शन करत आहात असं कोणीही म्हणणार नाही। गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त। हा शक्तिपात विधिलिखितच आहे। तो मनुष्याच्या येणाऱ्या काळासाठी लाभदायकच असणार आहे। अण्णा, मी खूप लहानपणापासून तुम्हाला पाहत आली। आजवर व्रतस्थ आयुष्य तुम्ही जगला आहात। श्री दत्तप्रभूंच्या सेवेत तुम्ही कधीही कसलीही कमतरता राहू दिलेली नाही। होय ग, एखादा योगी ज्याप्रमाणे सर्वस्व अर्पण करतो त्याप्रमाणे यांनीही संसारात राहून सर्वस्व दत्तप्रभूंच्या चरणी वाहिलं। हे मी केलं म्हणण्यापेक्षा माझ्याकडून होत गेलं हे म्हणणं जास्त योग्य आहे। हे श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादाशिवाय शक्यच झालं नसतं। आजोबा, ते काही असो, आज तुम्ही जो संकल्प केलाय तो करणे ही परम भाग्याचे आहे। आज मला खूप खूप आनंद होतोय। तुमच्या मनासारखं होते हेच माझ्यासाठी खूप आहे। मी संसारात रमून गेले। पण तुम्हाला संसारात राहूनही परमेश्वर गवसला। अण्णा,
मी तर स्वतःला खूप पुण्यवान समजतो की मला तुमचा सहवास लाभला. चला आता आपण मल्लिकार्जुन येथे निघू. हे श्री दत्तप्रभू, आम्ही श्री क्षेत्र मल्लिकार्जुन येथे प्रस्थान करत आहोत. प्रवासाला निघण्यापूर्वी संकल्प करत आहोत. हा सर्व प्रवास सुरक्षित आणि सुखकर होऊ दे. आमची इच्छा पूर्ण होऊन आम्ही सुखरूप घरी येण्याचा संकल्प करत आहोत. तुमचा आशीर्वाद असावा. जय श्री दत्त प्रभू. जय श्री दत्त प्रभू. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्त जय जय दत्त 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 जय जय दत्त 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 जय जय दत्त दत्त. भस्मांकित शिव स्वरूप शुभम भवतु. शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड. सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण. शुभम भवतु. एक नाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे. अलख निरंजन अलख निरंजन शुभम भवतु. निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन. गुरुवर, आपण सकुशल आहात ना? होय जालिंदर. आपण कसे आहात? आम्ही देखील सकुशल आहोत. आपण तातडीने बोलवलं म्हणून आम्ही लगेच आलो. आपल्या सगळ्यांना मिळून एक महत्वाचं कार्य करायचं आहे. असुरांनी सर्वत्र पृथ्वीवर धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सृष्टीतील सर्व जीवांसाठी हे जीवघेणे ठरू शकतं. जिथे जिथे दुराचार, जिथे जिथे विध्वंस सुरू आहे, तिथे आपल्याला तात्काळ जावं लागेल. आम्ही येताना पाहिले कित्येक ठिकाणी परिस्थिती गंभीर झालेली आहे. त्याचसाठी आपल्याला त्वरित निघायचं आहे. शारदीय नवरात्र आरंभ झालेली आहे. आपल्याला आदिशक्तीला आवाहन करावं लागेल. आपल्याला सर्व शस्त्र ज्या भगवतीकडून मिळालेली आहेत, ती सर्व शस्त्र ह्या युद्धासाठी आपण तिला अर्पण करूयात.
अवश्य. आपण जशी योजना आखली आहे त्याप्रमाणे कार्यरत होऊया. होय, आपण निघूया. अभय, अलख निरंजन. काय गैर आहे? अगं थांब की. काय ग, शेजारी पाजारी काय म्हणतात तुझे? कुणाबद्दल बोलताय तुम्ही गिरिजा अक्का? आता तुला माहित नसल्यासारखं बोलू नको. तुला चांगलंच ठाव आहे मी कोणाबद्दल बोलते ते. अगं त्या गुणाबाई बद्दल बोलते मी. आणि काय ग, त्यांनी त्या पोराला घराबाहेर काढलं का नाही? काय नो बाई, काय झालं त्यांचं? म्या काही फिरकली नाही तिकडं. तू बी काय कामाची नाहीस बघ. ते तसलं नागाचं पोर शेजारच्या घरात असल्यावर तुला सुखाची झोप येते बरी. ह्या गुणा काकींना काही बोलले नसेल असं वाटतंय बे तुम्हाला? हांच्या पाठूरच कळेल तुम्हाला की गुणा काकींनी ते पोर घराबाहेर काढलं. काढलंच पाहिजे घराबाहेर. आणि नुसतं घराबाहेर नाही तर त्याला या गावाबाहेर काढायला पाहिजे. कुणाला नसली तरी आम्हाला या गावची काळजी आहे. एक वेळ ते माणसाचं पोर असतं तर आम्ही खपवून घेतलं असतं. ते नागाचं पोर मोठं झाल्यावर एकेकाला चावून मारीन ना तेव्हा कळल. म्या सांगते ते पोर काही एवढा वेळ राहायचं नाही. एकतर गुणा काकी त्या सापाच्या पोराला तरी घराबाहेर काढतील, नाहीतर त्यांच्या लेकाला आणि सुनाला तरी घराबाहेर काढतील. त्या काही शांत बसायच्या नाहीत. त्यांनी ते केलं तर बरंच आहे. नाही तर आमचे हे म्हणत होते उद्या काहीतरी तोडगा करू म्हणून. आता तू एक काम कर, तिथनं त्यांच्या घरला जा आणि तिथली काय खबर आहे ती मला दे. भय एवढी पाण्याची खेप आणती आणि लागलेच जाते बघा तिकडं. येते म्या. आज शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच घटस्थापनेचा दिवस. आज यज्ञविधीपूर्वी आदिमाया शक्तीचं आवाहन केलंच पाहिजे. गुरुवर, आपण यज्ञविधीची संपूर्ण तयारी केलेली आहे. पण आजूबाजूला असुर प्रचंड धुमाकूळ घालत आहेत. यज्ञविधी बंद पाडत आहेत. देवालय उद्ध्वस्त करत आहेत. अशा परिस्थितीत आपली यज्ञविधी पूर्ण होणार की नाही अशी मला चिंता वाटत आहे. हे शिष्या, असुर त्यांचं कर्म करीत आहेत. आपण आपलं कार्य करत राहू. आज देवीचं आवाहन करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. असुरांनी उपद्व्याप सुरू केले आहेत. त्यांचा विनाश करायचा असेल तर आदिमाया शक्तीच्या आराधनेशिवाय, तिला शरण गेल्याशिवाय ते होऊ शकणार नाही. तेव्हा भयभीत न होता आपण आदिमायेवर विश्वास ठेवून आपला यज्ञविधी सुरू करूया. हे आदिमाया शक्ती, आम्ही तुला शरण आलो आहोत. तुझी अनंत रूपे आहेत. त्या अनंत रूपांना स्मरून आम्ही हा विधी करत आहोत. आता तूच या विधीचे रक्षण कर. आमचे रक्षण कर माते, रक्षण कर.
नामांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो 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 अलख निरंजन. सर्व नाथांनी एकत्र जमायचे अशी आज्ञा झाली आणि मी त्वरित इकडे आलो. परंतु असे अचानक बोलवण्याचे प्रयोजन माझ्या ध्यानात नाही आले. कानिफ, संपूर्ण राक्षसगण एकत्र झाले आहेत. त्यांनी निष्पाप आणि देवाला मानणाऱ्या मनुष्य जणांवर अत्याचार करायला सुरुवात केली आहे आणि त्यासाठी त्यांना भूलोक आणि पाताळ लोकातील असुरी शक्ती सहाय्यभूत होत आहेत. आणि ह्याच दुष्ट शक्तीचा पाडाव करण्यासाठी माता जगदंबेने युद्ध आरंभलं आहे. नाथपंथावर देवी जगदंबा सदैव प्रसन्न असते आणि आता या युद्धात आपल्याला जगदंबेला सहाय्यभूत व्हायचं आहे. जगन्माता त्यांचा संहार करत असताना आपल्याला राक्षसांकडून पीडित झालेल्या मनुष्यांना आधार द्यायचा आहे. परंतु राक्षस गणातील कित्येक राक्षसांचा संहार नाथपंथाने आधीच केला आहे. तसेच वेळोवेळी देवदेवतांनी देखील त्यांचे निर्दालन हे केले आहे. मग पुन्हा हा उच्छाद मांडण्याचे धाडस त्यांच्याकडून कसे झाले गुरुदेव? त्याचं असं आहे कानिफ, ज्याप्रमाणे मनुष्य भक्ती आणि आराधनेने देवांचं प्रेम आणि माया प्राप्त करतो, त्याचप्रमाणे अनेक मनुष्य जर पापकर्म करायला लागली, दीन दुबळ्यांवर अत्याचार करायला लागलीत, अन्याय करायला लागलीत, तर ती देखील राक्षसी प्रवृत्तींना जागृत करण्याची आराधनाच ठरते. मग अशा राक्षसी प्रवृत्ती त्या मनुष्यामध्ये शिरतात आणि त्यांना अपेक्षित कार्यभाग साध्य करून देतात. आणि यामुळेच प्रत्यक्ष राक्षसांना संजीवनी मिळाल्यासारखे होते. म्हणजे मनुष्य स्वतः अशा प्रसंगाला कारणीभूत असतो. मनुष्य जसे विचार बाळगतो त्याच शक्ती त्याच्या अवतीभोवती वावरत असतात. हे युद्ध केवळ आचरणाशी नसून तर विचारांशी सुद्धा आहे. आदेश! अलख निरंजन!